कोमल दत्तू आहेर आहे. मी इयत्ता 10वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव कै NB जाधव माध्यमिक विद्यालय आहे. विकसित भारत 2025 अंतर्गत प्रोटोटाइप सबमिशन हे मॉडेल मी बनवले आहे. त्यामध्ये फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन या दोन प्रक्रिया दाखवल्या आहेत. त्यामध्ये फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया वनस्पतीमध्ये दिवसा घडत असते. फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये वनस्पती आणि काही जीवाणू सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने कार्बन डायऑक्साईड आणि पाणी वापरून स्वतःचे अन्न म्हणजे ग्लुकोज तयार करत असतात. प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये ग्लुकोज आणि ऑक्सिजन हे दोन उत्पादने मिळतात. प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया वनस्पतीच्या पानांमध्ये असलेल्या हरित लवकांमध्ये होत असते. दुसरी प्रक्रिया आहे सेल्युलर रेस्पिरेशन. रेस्पिरेशन या प्रक्रियेमध्ये पेशी ग्लुकोजचे विघटन करते. या विघटनामध्ये ऑक्सिजन त्यास मदत करते. या विघटनाशी ऑक्सिजनचा वापर केला जातो. पेशी श्वसनाच्या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे दोन उत्पादने मिळतात. या प्रक्रियेमधून प्राण्यांना आवश्यक ऊर्जा मिळते. हा उपक्रम बनवण्यासाठी मला माझ्या शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. धन्यवाद.